हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे गणेश जयंती. तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि घरातील सकाळच्या मॉर्निंगच्या वाईब्स इतक्या छान असतात ना, खूप छान वाटतं मला. आणि आज उपवास होता, मस्तपैकी मी चहा केला, कारण की आम्ही दोघांनीसुद्धा उपवास केला आहे. संकष्टी दर महिन्याला पकडतोच, म्हणजे त्याच्यामुळं गणेश जयंतीसुद्धा पकडणारच होतो मी दोघं. मग दोघांनीसुद्धा उपवास केला होता आणि आज गुरुवारसुद्धा आहे. सो स्वामींची मस्तपैकी पूजा केली आणि खूप छान फ्रेश फील होतं. सकाळी पूजा केल्यानंतरने थोडीशी माझी पूजा लेट असते, कारण हे 8:30-9ला जातात. त्यानंतर माझी अंघोळ, बाकीच्या गोष्टी आवरणं आणि मग पूजा. मला 9:30-10 होतात पूजा करायला, कारण की सकाळच्या गोष्टी खूप सगळ्या होऊन जातात, स्वयंपाक वगैरे. त्याच्यामुळं थोडंसं लेट होतो मला. नंतर मशीनला कपडे वगैरे लावले आणि सगळ्यात महत्त्वाचं काम असतं मला कपड्यांचं, कारण कपडे दोघांचेच आमच्या खूप सारे असतात. यांच्या जिममुळे वगैरे भरपूर सारे कपडे असतात. आणि आज संध्याकाळचं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारं प्लॅनिंग आहे. 1-2 मैत्रिणींचे हळदी कुंकू आहेत, त्यांच्या मुलांचे बोरनान आहेत. आणि आज मागे गणपतीसुद्धा बसतो गणेश जयंतीच्या दिवशी. इकडे तर खूप जणांकडे गणपती घरी बसतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा इन्व्हिटेशन आहे. सो त्यांच्याकडं पण जाण्याचं प्लॅनिंग आहे. पाहू कसं काय प्लॅनिंग होतं आहे. आणि संध्याकाळी हे कितीला येत आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे, कारण की मला त्यांच्याकडे जाण्यासाठी ह्यांची गरज लागणार आहे संध्याकाळी. त्याच्यामुळं मी सोसायटीमधले जे हळदी कुंकू आहे ते करून घेईल आणि नंतर मग त्यांना घेऊन मंदिरात जाईल. प्लॅनिंग तर आहे गणेश मंदिरामध्ये जायचं, गणपतीच्या मंदिरामध्ये उकडीचे मोदक वगैरे करून. आणि बघू, कारण की हे आल्याशिवाय तर मला काही पॉसिबल नाही होणार आहे. पण तोपर्यंत जे काही होईल तर त्या गोष्टी पटपट मी आवरून घेते. आता मस्त कपडे सुकत टाकून झालेत. आणि उपवासासाठी ह्यांनी तर काही चिवडा वगैरेच नेलात, केळी वगैरे ऑफिसमध्ये. पण मला साबुदाण्याची खिचडी करेल, कारण की गरम गरम खिचडी खायला मला खूप आवडते. पण थोडंसं लेट होणार होता, कारण की माझा हळदी कुंकूसुद्धा आहे. त्या गोष्टी पण मला थोड्याशा आवरून घ्यायच्या आहेत. आणि आज गणेश जयंती, त्याच्यामुळे आज काय पॉसिबल होणार नव्हतं त्या सगळ्या गोष्टी. पण म्हणलं ॲटलिस्ट मी बऱ्यापैकी आवरून ठेवेल, की ते आल्यानंतरने मला म्हणजे हळदी कुंकूला मी जाईल आणि मग बाकीच्या पण गोष्टी खूप साऱ्या होतील. पुन्हा स्वयंपाकसुद्धा आहे मला. तिकडे जेवण वगैरे पण आहे, ज्यांची तर गणपती बसला आहे. पण आम्हाला उपवास होता, त्यामुळे मी काही सोडणार नव्हते. तर मी विचार केला मी घरीच बनवेल आणि दोघांना पण उपवास आहे तर घरीच सोडू उपवाससुद्धा. आणि जेवण सगळं प्रॉपर बनवेल. आणि मोदकसुद्धा उकडीचे तर जास्त मी खात नाही, आवडतात पण मला पण बनवायला जास्त प्रॉपर काय येत नाही. त्याच्यामुळं मग विचार करणार होते मी की तळणीचे मोदक करेल, कारण की आमच्याकडे तळणीचे जास्त मोदक केलेले आहेत. नंतर मस्तपैकी मी केस विंचरून घेतले आणि नंतर रांगोळी काढून घेतले. आणि जो काही सण असेल तर त्याच्या अकॉर्डिंगच मी थोडीशी रांगोळी काढते, जशी जमल तशी. असं काही नाही की प्रॉपर मला रांगोळी काढायला येते, पण जशी जमल तशी मी नक्की ट्राय करते. आणि मस्त आज गणेश जयंती होती म्हणून मी छानसे गणपती बाप्पा रांगोळीमध्ये काढले होते. आणि पटकन काढून घेतले, कारण की 1 वाजून गेला होता मला सगळी कामं आवरता. मस्तपैकी गरम गरम साबुदाण्याची खिचडी केली मी. आणि खिचडी खूप टेस्टी झाली होती. मला ही खिचडी फक्त गरमच आवडते, कारण की थोडीशी लूज झाली तर खाऊशी नाही वाटत. त्याच्यामुळं गरम गरम खिचडी करून घेतली आणि दुपारी थोडा वेळ आराम केला, कारण की संध्याकाळी 3-3:30 वाजता, 4 वाजता वगैरे मी स्वयंपाकाला लागणार होते. जेणेकरून 5-5:30पर्यंत मला पूर्ण स्वयंपाक होईल. आणि स्वयंपाक झाल्यानंतर म्हणजे टेन्शन नाही. मी बाहेर जरी गेले तर आल्यानंतर पटकन जेवता येईल, त्याच्यासाठी मी विचार केला की लवकरच बनवून घेईल, मग काही टेन्शन राहणार नाही. सो मस्त खिचडी झाली. खिचडी खूप म्हणजे खूपच टेस्टी झाली होती, तुम्ही पाहू शकता. ती गरम आहे त्यामुळे वाफ एकदम येत होते, पण खूप छान. मला पण आता थोडे प्रॉपर जमायला लागले खिचडी बनवायला. आणि हे बनवलेले तळणीचे मोदक गव्हाचे, आणि खूप छान झाले होते. तर मी हे रीलसाठी शूट केलं होतं. सो मस्तपैकी झाले ते. आणि मला हे असे खरपूस भाजलेले मोदक खूप जास्त आवडतात. आणि तळताना पण तुम्ही पाहू शकता. त्याच्यासोबत मी सगळा स्वयंपाक पण एका साईडला करून घेत होते, कारण की स्वयंपाक पण होऊन जाईल आणि मोदकसुद्धा होऊन जाईल. याच्यामध्ये मला ह्यांनीसुद्धा भरपूर सारी मदत केली. आल्यानंतरने आवरून घेतलं आणि पुन्हा दिवा वगैरे लावून घेतला, कारण की मला पण लेट होईल जाण्यासाठी. आणि अशी काय मी साडी वेअर केली होती ही,
आणि सिंपल साडी नेसलेली, कारण गाडीवर पण मला व्यवस्थित बसता येईल. आणि गाडी आमची खूप उंच आहे, त्याच्यामुळे मला बसायला साडीवरती जरा प्रॉब्लेम होतो. आणि ही साडी खूप स्पेशल आहे. तुम्हाला एक दिवशी एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेल का स्पेशल आहे, किंवा ह्याच ब्लॉगच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगते. आणि जिथं गणपती बसणार होते ज्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं, त्यांची तर असं काही डेकोरेशन केलं होतं. आणि गणपती बाप्पा इतके छान दिसत होते. हे सेकंड त्यांच्याकडून सुद्धा इन्व्हिटेशन होतं, त्यांच्याकडे सुद्धा असे गणपती बाप्पा होते. नंतर आम्ही गणेश मंदिरामध्ये आलो. 9 वाजून गेले होते, त्यामुळं बऱ्यापैकी गर्दी कमी झाली होती. छान दर्शन झालं आणि नंतर घरी निघालो. घरी येईपर्यंत आम्हाला 9:30 पावणे 10 झाले. घरी आल्यानंतर मी सगळ्या गोष्टी आवरल्या, फ्रेश झाले. आणि जेवणामध्ये होतं उकडीचा मोदक, मसाले भात, मटारचा राईस आणि बटाट्याची भाजी, चपाती, शिरा, पेढा आणि तळणीचे मोदक असं काही जेवण होतं. मी ह्यांना वाढलेलं हे उपवास सोडण्यासाठी, आणि मला फक्त राईस घेतलेला आणि स्वीट घेतलेलं, कारण माझी भूक पूर्ण येऊन गेली होती. सो पण जेवण खूप टेस्टी झालं होतं. आणि ही साडी खूप स्पेशल आहे, कारण हे आहे की हे जेव्हा मला बघायला आले होते तेव्हा ही साडी मी पहिल्यांदा वेअर केली होती. सो आणि नंतर आमचं लग्न पण ठरलं. सो त्याच्यामुळे ही साडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. नंतर जेवण केलं मस्तपैकी रिलॅक्समध्ये, बिग बॉस बघत बसले. आणि ह्यांचं लास्टला जेवण होतं, सो हे थोडंसं आवरून घेतात, म्हणजे फक्त नेऊन ठेवतात बेसिनपाशी ताटं वगैरे काही जेवणाचं राहिलं असेल ते. मग थोड्या वेळाने मी जाऊन भांडे वगैरे घासले. आणि असा काय ओव्हरऑल अख्खा दिवस गेला. खूप छान दिवस गेला, कारण की मला सण वगैरे या गोष्टी खूप आवडतात. आता सगळ्याच गोष्टी मला प्रॉपर करायला जमतात असं काही नाही, पण जसं जमेल तसं मी ट्राय करते. आणि मी पण ह्या आत्ताच गोष्टी शिकायला लागले, म्हणजे माहीत होत्या पण मी कधी केल्या नव्हत्या. थोडासा कंटाळा येतो, पण ठीक आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.